नमस्कार सर्वांना. आज आपण ना बारीक रव्याचे मोदक करायचे आहेत. हा झिरो नंबरचा रवा आहे. तो मी एकदम असा मापाने घेतला आहे, एक पेला भरून. आणि त्याच्यासाठी ना हे करायचे काय, खोबरं बनवायचे गूळ घालून चून. तर हे चून कातून घेतलं आहे मी, विळीवर कातून घेतलं आहे चून. आणि त्याच्यासाठी ना आपण हे तयार करूया आता. मोदकासाठी हे आपण सगळं तयार करतोय ना, तर त्याच्यासाठी आपण जरासं गरम करूया हे खोबरं गूळ घालून. तर जरा कमी गॅस ठेवला पाहिजे नाही तर पटकन लागतं ते. तर हे चून आहे, त्याच्यात हे एवढंसं खोबरं घालूया आपण. थोडं, आणि वेलची पण घालते जराशी चिमूटभर, जास्त नाही. आणि मोदक पण आपल्याला थोडेसेच बनवायचे आहेत. गूळ ना हे मी कलरवालं नाही आणलं, साधं गूळ आणतो आम्ही. म्हणजे जे पहिल्या जुन्या पद्धतीचं असतं ते गूळ, तसं. ते कलरवालं नाही, मला आवडत नाही. कधी कधी खूप घट्ट असतं ते एकदम, आणि कधी कधी ना एकदमच त्याचा रंग म्हणजे साखरच असते असं वाटतं, खसखशीत असते साखरेसारखं, आणि फक्त रंग असतो त्याला ऑरेंज कलर, बाकी काय नाही. तर हे जरा ना असं ढवळत राहावं लागतं, कारण काय, ते पटकन नाही तर ते लागून जातं खोबरं खाली. असं आपलं लक्ष दुसरीकडे गेलं ना की पटकन खोबरं लागून जातं ते. तर खोबरं पण तसं थोडंसंच आहे. एक वाटी, नारळ फोडलेला, त्या दोन्ही वाट्यांचं थोडंसं कातून घेतलं वरचं. आणि तसे 15 एक होतील असे, 15 पण नाही, छोटे छोटे असे होतील असे. बघू किती होतात ते. कारण गोड काय होतं माहिती आहे, कमी लागतं, कमी खाल्लं जातं, म्हणून त्या पद्धतीत केलं पाहिजे. तर आता वेलचीचा वास पण येतोय मस्तपैकी. हे जे गूळ असतं ना, काळं गूळ आम्ही म्हणतो ते साधं ते, तर ते ना एकदम मस्त असतं, मऊ मऊ, आणि लगेच त्याचं हे होतं, म्हणजे असं वितळतं लगेच, आणि सुरीने पण सहज असं कापलं जातं लगेच गूळ ते. तर हे लगेच होतं ते तसं. तर हे अशा पद्धतीत हे चून तयार केलं चून तयार केले मस्तपैकी असं गोड गोड. ते आता सुकल्यावर अजून घट्ट होणार. आणि आता आपण पीठ रवा भागवायचा आहे ना, तर त्याच्यासाठी जाड बुडाचा तवा घ्यायचा, म्हणजे असं जाड असला पाहिजे तवा. तर मी हे एक माप भरून रवा आहे ना, एक माप भरून रवा आहे. तर 2 पेल्यामध्ये जरासं कमी एवढं पाणी घेतलं आहे, आणि ते आता मी चांगलं उकळून घेते आणि मग तो रवा भागवते. तर थोडंसं ना गरम करत असताना ना याच्यामध्ये तूप टाकायचं पाण्यामध्ये. उकळत ठेवले ना पाणी रवा भागवण्यासाठी, तर त्याच्यात थोडंसं, जास्त नाही, थोडंसं तूप टाकायचं, आणि थोडं मीठ टाकायचं चवीनुसार. आणि ते मग चांगलं उकळलं ना पाणी की डायरेक्ट खाली उतरूनच घ्यायचं टोप, आणि मग ते हे करायचं काय, रवा टाकायचा, आणि मग परत चांगला व्यवस्थित हे करून झालं ना, ह्याच्यात परतून झाला रवा की पाहिजे तर अर्धा 1 मिनिट परत गॅसवर ठेवायचा, कमी गॅसवर. पण आधी हे चांगलं पाणी गरम करून घेते.
तर हे आता चून आमचं छानसं झालं आहे मोदकासाठी गूळ घालून. तर आता आपण पीठ भागवायचं आहे ना, तर त्याच्यासाठी हे बघ पाणी उकळून घेतलं आहे. पाणी उकळून घेतलं ते आता खूप उकळलं आहे म्हणून खाली उतरते. आता ह्याच्यात आपण रवा टाकायचा. तर माहिती आहे ना तुम्हाला, थोडासा हे टाकलं आहे, तूप पण टाकलं आहे आणि मीठ पण टाकलं आहे. तर आता हा रवा भागून घ्यायचा. नंतर मग घट्ट होतो पाण्यात, आपल्याला कसा वाटतो पण थोड्या वेळाने मग घट्ट होतो. तर पाण्यात घातला तर उकळत्या पाण्यात घातलं आहे ना, तर आता 1 मिनटासाठी पुन्हा एकदा गॅसवर ठेवायचा, बारीक गॅसवर. हे भागवताना ना, रवा भागवताना जरा जाडच गुळाचा टोप पाहिजे, म्हणजे पातेलं असं जाड गुळाचं, म्हणजे ते तेवढं हे होऊन जातं. तर हा असा सुंदरपैकी असा रवा भागून आला आहे. आता आपण जरा वेळ ठेवूया, पुन्हा गॅसवर ढवळून घेऊया बारीक गॅसवर. अशा प्रकारे हा सुंदरपैकी रवा भागून झाला आहे, मस्त भागून झाला आहे. आता तो तसंच थोडा वेळ थंड करत ठेवायचा झाकण मारून, आणि नंतर मग मस्तपैकी एका परातीत किंवा ताटात घेऊन मळून घ्यायचं. जसं आपण पीठ मळतो ना, भागवलेलं पीठ, तसं छानपैकी थंड झाल्यावर व्यवस्थित तो मळता येणार आणि त्याचा गोळा करायचा छानपैकी. तर बघा आता हे भागून झालं आहे. आता त्याच्यावर झाकण ठेवते आणि थोड्या वेळाने आपण हे करूया, पीठ मळूया ते रवा. तर आता आपण भागून घेतलेला रवा होता ना, तो मळला मी, मस्तपैकी मळून घेतला. आणि आता आपण हे करूया, चांगलासा मळावा लागतो, कारण रवाच आहे तो, तर त्याच्यात थोडा गुठल्या वगैरे होणार, म्हणून ते व्यवस्थित मळून घ्यावा लागतो. तर आता आपण मोदक करायला घेऊया त्याचे. तर जशी आपण तांदळाच्या पिठाचे जे उकड काढतो ना, तसंच हा रव्याचे पण उकड काढायची. आणि ते काय होणार, रव्याचं जरा मोदक ना असे म्हणजे पात, ही जी आपण मोदकासाठी पात बनवतो ना, आमच्याकडे पात म्हणतात, ते पाती म्हणतात, तर ते बनवतो ना, ती थोडीशी जाड पण होणार, असं नाही एकदम पातळ. की ह्याची कशी होते तांदळाच्या पिठाची. आमच्या गावी तर तांदळाच्या पिठाचे मोदक करायचे असतील ना, तर ते तांदूळ धुतात आणि सुकवतात आणि मग त्याचं पीठ बनवतात ना, तर त्याची एकदम मस्त अशी हे होते पात. तर तीही तशी नाही होणार, थोडीशी जाडसर वगैरे अशी होणार, पण खायला एकदम छान लागतात. लहान मुलांना कदाचित ना तांदळाचे मोदक एवढे नाही आवडणार, पण हे रव्याचे आवडतील खायला. तर हे आता आपण मोदक बनवला आहे त्याचा, रव्याच्या पिठाचा. तर त्याचे हे जरा कमी आले आहेत, अशा प्रकारे. चला, थोडंसं तूप घ्यायचं हाताला लावायला, म्हणजे ते व्यवस्थित होतं. रवा भागवला की होतो एकदम लुसलुशीत, पण ते त्याच्यात मधी ना अशा थोड्या एका दुसरी असे गुटल्या राहतात, म्हणून ते करायला एकदम हे वाटतं. पण बाकी असं एकदम हलका येतो. हे पात वगैरे करायची असेल ना, तर एकदम हलकी पडते.
गूळ घालून चून बनवलं आहे ना, त्या चुनाला पण रंग छान आला आहे आणि दिसायला छान दिसतात, खायला पण छान लागतात, पण एकदम हलक्या हाताने असं करावे लागतात. आणि उकडताना पण जास्त वेळ उकडायची गरज नाही. म्हणजे आता हे सगळं आपलं चून पण बनवून घेतलं आहे गॅसवर ठेवून, आणि रवा पण भागून घेतला आहे. तर जास्त नाही, कमी गॅसवर असं 6-7 मिनटं वगैरे ठेवायची, वाफ द्यायची, बस झालं. नाही तर ते एकदम गिचगिचीत असे होणार. उकडून घेतल्यावर मी दाखवते तुम्हाला. ही जी हे मी पात बनवते ना, ती सहज होते, एकदम लुसलुशीत असं पीठ झालं आहे मस्तपैकी, असं नरम नरम. आता मोदक लोक सगळ्या फ्लेवरमध्ये बनवतात. म्हणजे काय सगळं काय काय असं वेगवेगळ्या प्रकारचे, आणि डिझाईन तर एवढे छान छान करतात ना की काय हो विचार, मस्त मस्त बनवतात सगळेजण. सगळ्यात ना मला नाचणीच्या पिठाचे आवडतात मोदक आणि करंज्या वगैरे. छान खायला पण मस्त, आणि दिसतात पण छान लाल लाल. आणि दुसरं म्हणजे काय, करायला पण पीठ वगैरे ना एकदम असं प्लास्टिकसारखं असं मस्त असं हे होत जातं ते करताना. सहज होतं सगळं, पीठ भागवणं वगैरे मस्त. छान असा गोळा करून घ्यायचा. गोळा पण किती छान होते बघ, मस्त पेढ्यासारखा. थोडीशी मेहनत आहे, म्हणजे गॅसवर करायचं असतं ना उभ्याने, ते जरा खूप हे लागतं त्याला करायला. आता मोदक आपला लहान आहे ना, मग चून पण त्याच्यात खूप असं घालून नाही ठेवायचं. खाणाऱ्याला पण खूप गोड लागलं तर ते आवडणार नाही, तर आपलं बेताचंच घालायचं. आणि वळून घेताना पण तो मग असं ना फुटून मिटून येत नाही, कुठून तरी असा. गणपतीला मोदक करतात ना, ते मात्र आम्ही तांदळाच्या पिठाचेच करतो, उकड काढून वगैरे असं. थोडं रेडीमेड पीठ असतं मोदकाचं, घेऊन जाते मी. आता मोदकाचं खास पीठ मिळतं ते, त्याला जरा एक प्रकारचा वास येतो ना, सुगंधी. तर आणि आमची जाव आणते, सादडीला राहते ना माझी जाव, ती येताना घेऊन येते पीठ तांदळाचं, खूप आणते. म्हणजे गणपतीचा सण होईपर्यंत आम्हाला भाकरी बिकरी संध्याकाळची ते पण लागते, त्याला पण पुरतं पीठ. आणि त्याला पण मिळतं. आणि गणपती जाताना शेवटच्या दिवशी आमच्याकडे वडे असतात ना, तर त्याला पण लागतं तांदळाचं पीठ. तर तेव्हा आम्ही मोदक करतो ना, तेव्हा असे 2-4 जणी असतात, जावा किंवा सुना. आता सुना असतात जास्त करून, तर खूप जास्त करतो. 1.25 किलोचं वगैरे पीठ असतं ते. आणि चुलीवर हे करायचं असतं ना, उकडून घ्यायचं असतात ना मोदक, त्यामुळे ते मस्तपैकी. आणि आमच्याकडे आजोबांच्या ह्याच्यातलं ना तांब्याचं भांडं आहे, मोदक पात्र उकडायचं, त्याच्यात मग केळीच्या पानावर ठेवून मस्त उकडले जातात मोदक. तर आता हे मी तुम्हाला 5-6 मोदक दाखवले आहेत. अशा प्रकारे मी सगळं एक बनवून घेते आणि मग उकडून दाखवते तुम्हाला. थोड्याशा असं 4-5 मिनटं वाफून अशी उकडून दाखवते. तर अशा प्रकारे हलक्या हाताने, असं वाटत पण नाही आहे की रव्याचे मोदक आहेत, कारण ते 0 नंबरचा रवा आहे ना, त्यामुळे. तर अशा प्रकारे हे मोदक झाले आहेत, आणि थोडेसे होतील, ते सगळे बनवून उकडून नंतर दाखवते. अशा प्रकारे ना हे रव्याचे रवा भागून मोदक बनवले, ते 10 मिनटं उकडून घेतले आहेत.
10 मिनटासाठी आणि ते तयार आहेत आता. ते उकडल्यावर जर असे नरम नरम दिसतात, पण छान लहान मुलांना वगैरे छान वाटतात, खायला आवडतात. तर तुम्ही पण बनवा. तुम्ही तर बनवतच असाल, पण मी हे दाखवले व्हिडिओ तो शेवटपर्यंत बघा आणि लाईक करा आणि शेअर करा. चला मग बाय.